तर हाय गाईज, मी चैतू आणि आपण खूप दिवसानंतर ब्लॉग काढतोय. सांगायची गोष्ट म्हणजे आपण गेले 1-2 महिने झाले ब्लॉग काढला नाही, कारण की आपण व्हिडिओ शाबाश केला बेटा, बहुत चॅनल बढ़िया व्ह्यू येऊ मुन्ना. लागले नव्हते, सबस्क्रायबर नव्हते वाढ लागले आणि त्याच्यामुळं ते गिवअप केला मी. पण मला एक व्हिडिओ पाहिला मी सौरभ जोशीचा. त्याने असं म्हणलं त्याच्यात की तुम्ही व्हिडिओ काढायचा, एखादा व्हिडिओ व्हायरल होते, दररोज काढायचा एखादा तरी व्हिडिओ व्हायरल होत. आणि तोच व्हिडिओ पाहून मला वाटलं की बरोबर आहे त्याचं. त्याच्यामुळे आजपासून दररोज व्हिडिओ काढणार आहोत. तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे मी चाललो आज म्हणजे 2 तारखेला आपल्या माऊलीच्या दिंडीमध्ये. मग वाव. काहीच लोकांना असं माहित असेल दिंडी म्हणजे काय, पैदल वारी. तुम्हाला असं सांगतो, पैदल वारी 2 फेब्रुवारीला पैदल वारीमध्ये जायचं. आणि वाव. आमच्या गाव वाकी ते शेगाव इतक्याला आमचा प्रवास आहे. आणि तो कमीत कमी 110 किलोमीटर आहे. 110 किलोमीटर जायचं आम्हाला. आणि ते पैदल, पूर्णपणे पैदल इथून ते शेगाव. आणि फ्रेंड्स, तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आजपासून दररोज आपण ब्लॉग काढतो आणि वारीमध्ये पण काढू. आता तुम्हाला दाखवतो वारी कशी असते आमच्या गावची ती, आणि शेगावचा प्रवास तुम्हाला नक्कीच दाखवतो. आणि वाव. आणि गायज, आपल्या घराचं काम पर्यंत कम्प्लीट झालं आहे असंच धरून चालू आपण. कारण की गेले 1-2 महिन्यात डेली आपली मिस्त्री येऊन राहिली आणि त्यांनी सर्व काम कम्प्लीट केलं. सर्व काम म्हणजे राहिलंय, कम्प्लीट झालं असं धरू आपण. थोडस राहिलं काम राहिलंय. आणि फ्रेंड्स, आता आता मला जायचं की शिवनगरला. मला सिमेंटच्या गोणी आणायच्या आहेत, कारण की आता का बांधकामासाठी सिमेंटच्या गोण्या लागायला आणि कालच संपलं ते. तर आज आपण किशोरनगरला जाऊ आणि सिमेंटच्या गोण्या घेऊन येतो मी. तर फ्रेंड्स, प्लीज तुम्ही सपोर्ट करा, थोडासा लाईक सबस्क्राईब करत जा. मागच्या सारखं तर या वाचन गिफ्ट तर करणार नाही, कारण की ती लाईन मला आठवते. एखादा सौरभ जोशीच लाईन येते, एखादा व्हिडिओ व्हायरल तर होतच असते. काय सांगावं, देवा तथा असतो जर म्हणलं एखादा व्हिडिओ, तर त्याच्यामुळे आजपासून डेली ब्लॉग काढू आपण. आणि फ्रेंड्स, सपोर्ट करा. तर आणि हा व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आजच्यासाठी एवढाच. भेटू आणि ब्लॉगसाठी. तर बाय बाय.